मी प्रियांका. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी खूप दिवसापासून विचार करत होते की व्हिडिओ बनवायचे किंवा मला वेळच भेटत नव्हता, कारण माझा एक छोटासा स्टॉल होता. आता तो पावसाच्या निमित्ताने बंद झालेला आहे, बंद केलेला आहे. आणि म्हणून मग म्हटलं चला आता आपण व्हिडिओ करूया. 3-4 महिने माझं स्टॉल चालू होता, म्हणून मी व्हिडिओ करायचे बंद केले आणि मी माझ्या स्टॉलकडेच जास्त करून लक्ष देत होते. म्हणून काय मला काय जमलं नाही व्हिडिओ बनायचे. म्हटलं आता आपण घरातच आहोत तर व्हिडिओ तयार करावे, म्हणून हा व्हिडिओ दुपारपासूनचा आहे. मी गेले होते मडगावला सकाळी आणि कामं काहीच झाले नव्हते आणि मग मडगावमधून येऊन मी काम करायला घेतले. सगळ्या कामं आवरले, झाडू त्यांनी मारला आणि सगळं आवरून घेतलं. मुलांनी खूप पसारा केलेला होता, पूर्ण तो आवरला. संध्याकाळी खूप छान आमच्या इकडे वातावरण पण झालं होतं आणि मला वातावरण असं फोटो वगैरे ढगांचे वगैरे काढायला कलरचे मस्त आवडतात. मग काही कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या, झाडू वगैरे मारून घेतला आणि आज स्वयंपाकमध्ये करायचे होते मला. स्वयंपाक काय करायचा म्हणून केला. शेवटी मी पालकाच्या गरगटात आम्ही कूट घालतो, तर आमची आत्ती म्हणते की कूट घालायचं नसतं पालकाच्या गरगटात. ती डाळ बनते. जोपर्यंत आपण पालकाच्या गरगट्यात कूट घालत नाही तोवर तो पालकाचा गरगटा होत नाही. आणि डाळ ही पातळ असते आणि गरगटा हा घट्ट असतो. तर मग चपात्या पण केल्या आणि कोथिंबीर वडी बनवलेली होती. कोथिंबीर वडी तशी आम्ही तळूनच घेतो, पण आज म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करावं म्हणून मी खाली फक्त फ्राय केल्या. तेल, मीठ, चटणी वगैरे घालून असं आपण जसं आळूवड्या असं करतो की नाही फ्राय, तसं कढईमध्ये केल्या आणि पापड पण भाजलेलं होतं. मग आज संकष्टी पण होती, त्या निमित्तानं म्हटलं आज करावा असा सगळा बेत. मग काय देवाला नैवेद्य दाखवला आणि मग जेवायला बसलो, कारण आज संकष्टी होती. आणि संकष्टी आम्ही पकडत नाही, आम्ही अंगारकी संकष्टी पकडतो. तरी पण आम्ही संकष्टीला बेत करतो. असं मी फ्राय केलेलं होतं छोटं करून. आणि मग संध्याकाळी पेप्सी आणली आणि असा गेला माझा दिवस. थँक्यू.